कसा काय होतो त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला नाही तर शेतकरी आम्हाला मत देणार नाही ती भीती राहिलेली नाही आहे। 8 ऑक्टोबर 2013चं भारताच्या सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे की बाय युजिंग ओनली ईव्हीएम मशीन्स वी कांट कंडक्ट फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन, की फक्त ईव्हीएम मशीनचा वापर करून आपण मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका घडवून आणू शकत नाही। म्हणून सुप्रीम कोर्टाने 8 ऑक्टोबर 2013ला जजमेंट दिलेलं आहे की ईव्हीएम मशीन सोबत ती चिठ्ठ्या कुणाला मत दिलं त्या पक्षाचं चिन्ह दिसावं यासाठी चिठ्ठ्या दिसणारी ती चिन्ह दिसणारी मशीन पाहिली ना सगळ्यांनी, मशीन सोबत जोडलेली आहे। जाधव साहेब, आता मजेची गोष्ट काय गमतीची की 8 ऑक्टोबर 2013ला मी हे का सांगतोय सगळं, शेतकऱ्यांच्या मुळाशी ईव्हीएम आहे, सत्यानाशाच्या मुळाशी, म्हणून सांगतोय, विषयांतर होत नाही आहे। त्या 8 ऑक्टोबर 2013ला सुब्रमण्यम स्वामी वर्सेस भारत सरकारच्या त्या निवडणूक आयोग त्या केसमध्ये जजमेंट आहे की फक्त ईव्हीएम मशीन लावून घोटाळा रोखला जाऊ शकत नाही, मशीन मध्ये घोटाळा होऊ शकतो, तो घोटाळा टाळण्यासाठी चिठ्ठ्या निघणारी मशीन ईव्हीएमला लावा। आता गंमत काय झाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माहिती आहे, ती चिठ्ठ्या निघणारी मशीन 2013ला लावण्याचा आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा, 14ला भारताच्या विविध विभागांमध्ये लावण्यात आली आणि 2019च्या इलेक्शन मध्ये सर्वत्र ती व्हीव्हीपॅट वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल व्हीव्हीपॅट नावाची मशीन लावण्यात आली का, कारण ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होऊ शकतो, तो घोटाळा टाळण्यासाठी पारदर्शकता असावी, कुणाला मत दिलं त्या पक्षाचं चिन्ह दिसावं म्हणून प्रिंटिंग मशीन लावली, ज्याला व्हीव्हीपॅट सोप्या भाषेत प्रिंटिंग मशीन, आणि त्याचं नाव व्हीव्हीपॅट नावाची मशीन का लावली, कारण फक्त मशीन मध्ये वापरल्या, फक्त मशीन हा सुप्रीम कोर्टाचा शब्द आहे, ओनली ईव्हीएम मशीन्स, फक्त ईव्हीएम मशीनचा वापर केला तर घोटाळा होऊ शकतो म्हणून चिठ्ठ्या निघणारी मशीन त्याला जोडण्यात यावी। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गंमत अशी झाली की चिठ्ठ्या निघणारी मशीनच नाही। जाधव साहेब, जर सुप्रीम कोर्टाचं ते स्टेटमेंट बरोबर म्हणावं आणि म्हणून 2014-19ला सर्वत्र भारतामध्ये सगळ्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट जोडली कारण मशीनमध्ये घोटाळा होतो म्हणून जर जोडली असेल तर एक तर तेव्हाचा तरी निर्णय चुकीचा किंवा आताचा तरी न लावण्याचा चुकीचा, म्हणजे कुणाला मूर्ख बनवताय तुम्ही, काय आमच्या मतांची किंमत राहिली असेल की जे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव देणार आहेत। आमच्या शेतकऱ्यांनी आता स्वतःचे शत्रू ओळखले।